मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलो आहे द्वारकाधीश मंदिरामध्ये। विरार ईस्टला हे मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे। तर आज मी आलो आणि आमच्याबरोबर आली आहे अनेक फॅमिली, ती तुम्हाला दाखवतो। या श्रीजा हे बघा, ही आमची छोटी श्रीजा, ही बिस्किट खाते। हे आपले भाऊ आणि त्यांची फॅमिली पूर्ण चालले, पुढे चालले बघा। हे बघा श्रीजा। आता इथे आपण येऊन पहिलं इथे रॅकवरती आपले शूज ठेवूया। बघा, माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज द्वारकाधीश देवाचं मंदिर तुम्हाला बघायला मिळतं आहे। हे बघा, खूप सुंदर मंदिर आहे। बघा या पायऱ्या, माझ्या पाठीमागे दिसतं हा पूर्णपणे गेट। आता आतमध्ये कॅमेरा अलाव आहे का माहीत नाही मला, शक्य तिथे लांबूनच आपण हे करू। म्हणजे आपलं दर्शन झालंय, गर्दी तर खूप होती खरं म्हणजे। आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे, तरी पण आपण थोडंसं ॲडजस्ट करून मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे। आता बघू कसं काय आहे ते। आता आपण मंदिराचा आजूबाजूचा थोडा परिसर बघून घेऊया कसा आहे तो, तुम्हाला हे बघायला मिळा परिसर। भाऊ तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन? मस्त वाटलं ना, एकदम छान। मग सुजा तुला कसं वाटलं? सुजा जय द्वारकाधीश। भाऊ आणखीन सविता आणखीन त्या ताई खाली उतरत आहेत। हे सगळे चालले आता पुढे एक तलाव आहे, ते तलाव बघायला चालतात, त्यांच्यावर मी पण चाललो आहे। हे बघा, हे तलाव आहे, हे तलाव फार जुने आहेत। हा दाखव ना, दाखव। तुमची छोटी शेया म्हणते की तुम्हाला आता मी स्लाईड करून दाखवते। समोर हे लहान मुलांना खेळण्याचं स्लाईड आणि काय छोटं मोठं लहान मुलांचे खेळण्याचं साहित्य आहे बसण्यासाठी। आता संध्याकाळ झाले, तसं अंधार पण पडला आहे। आम्हाला खूप इच्छा होती तलाव बघण्याची। फर्स्ट टाइम आम्ही आलो तलावावरती। मंडळी हा बघा, मी लांबून असा एक व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे। फोटो बघा कसं सुंदर मंदिर दिसतं लाईट लावल्यावरती। तर मंडळी आपल्याबरोबर जे भाऊ आले त्यांच्या मिसेस पाटीलताई, हे या मंदिराबद्दल काही माहिती सांगतायत, जरा तुम्ही ऐका, सांगा। प्रथम जय द्वारकाधीश। ही श्रीकृष्णाची 108 नावं कोरलेली आहेत पूर्ण मंदिरावर। आणि प्रत्यक्षात जेवढ्या देवांनी जितकी रूपं घेतलेली आहेत तेवढे सगळे पूर्ण मंदिरावर, म्हणजे जेवढे त्यांचे अवतार झाले तेवढे सगळ्या मूर्त्या अख्ख्या मंदिरात आहेत। त्या प्रत्येकाच्या मूर्त्या ह्या मंदिरावरती आहेत। आणि नावं काय म्हणता तुम्ही? श्रीकृष्णाची 108 हा, म्हणजे जितके अवतार होते तेवढी त्यांची नावं पूर्ण मंदिराच्या भोवती आहेत। मंदिराच्या भोवती आहेत। तुम्ही प्रदक्षिणा घातली तुम्हाला 108 नावं म्हणजे मंडळी हे बघा, अशा मंदिराच्या पूर्ण अशी टॉप टू एंड म्हणजे लास्ट पण पूर्णपणे अशी नावं सगळी कोरलेली आहेत, ही तुम्हाला दिसतील। तर आज आम्हाला ताईंनी खूप चांगली माहिती सांगितली आणि ॲक्च्युली मलाही काही माहीत नव्हतं, पण त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक माहिती कळली। खरोखर ताई तुमचं मनापासून धन्यवाद। जय द्वारकाधीश। तर मंडळी आता आपलं मंदिर पूर्णपणे फिरून झालं आहे आणि सगळा परिसर पण पूर्णपणे फिरून झालेला आहे। तर आता मी परत घरी निघतोय, पण तुम्हाला आवर्जून परत एकदा सांगतो, तुम्ही वेळेत वेळ काढून या मंदिराला भेट द्या, तुम्हाला खूप बघायला आनंद मिळेल। खूप सुंदर मंदिर आहे। तर मी हा माझा व्हिडिओ आता इथेच थांबवतो। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि काय जर सूचना किंवा काय सुझाव असेल तर तोही कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी विसरू नका, कारण व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते। तुमच्या सहयोगानं खूप काही या गोष्टी होतात। तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय, पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।